तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणय आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। पाठीमागे गर्दी बघू शकता तुम्ही एवढी। तर आज आपण सारसबागला आलेलो आहोत पुण्यातल्या। ते सारसबाग मी तुम्हाला पूर्णपणे फिरवेल। इथला सारसबागमधला तळ्यातला गणपती हा सुद्धा दाखवेल आणि त्याला तळ्यातला गणपती हे का म्हणतात याचा मागचा इतिहास सुद्धा सांगेन। तसेच हे पेशवेकालीन गार्डन आहे, उद्यान आहे। तर ह्या मागचा एक इतिहास सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेन। तर आणि इथे कसं यायचं हे सर्व माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, पाठीमागे सूर्य बघू शकता, सूर्यास्त होत आहे आणि अतिशय खूप छान असे पक्षी वगैरे या ठिकाणी उडत आहेत। या ठिकाणी आवाज सुद्धा भरपूर छान छान पक्ष्यांचा आहे। त्याचबरोबर ही बाग बघा, सारसबागमधली फार अशी मोठी आहे, भरपूर मोठी आहे। या ठिकाणी लहान मुलं खेळत आहेत। तर चला तुम्हाला मी सारसबाग फिरवतो। मित्रांनो, पुण्याच्या इतिहासातील एक प्रमुख ओळख म्हणजे सारसबाग। सारसबागचा हा इतिहास साधारणपणे 1750 ते 1784 मधला असावा। त्याचबरोबर या बागेची प्रसिद्धी एवढी की अगदी राज्यच नाही तर राज्याबाहेरून देखील देश विदेशातून पर्यटक इथल्या इतिहासाला लाभलेल्या बागेला पाहायला येतात, तो म्हणजे सारसबाग। सारसबागेला त्याच्या इतिहासाने ओळख भेटते, परंतु इथली आताची प्रसिद्धी ही काहीशी बदललेली आहे। ती म्हणजे अगदी 25 एकर मध्ये पसरलेलं बाग, जे की पुणे शहराच्या अगदी मध्यवर्तीच स्थित आहे। त्याचबरोबर हिरवगाळ आणि पक्ष्यांची किलबिलाट, हिरवेगार छोटे गवतांची मैदान, भूभाग, त्याचबरोबर इथे बसून मन प्रसन्न होते। मी कोणाची ऍक्टिंग करतोय? हा, तू पण कर बरं माशाची ऍक्टिंग। फायनली इथली गर्दी संपलेली आहे। आता कुठे मला पाहायला भेटेल तर हे बघा, हे तळ आहे। हे तळ हे मंदिरच्या पूर्ण चारी बाजूला असं आहे। त्यामुळे या गणपतीतल्या या जो मंदिरात हा जो गणपती आहे त्याला तळ्यातला गणपती असं म्हणतात। कारण हे जे तळ आहे जे मी तुम्हाला दाखवतोय हे मंदिराच्या चारही बाजूला आहेत। पूर्ण मंदिराला असं काय म्हणतात त्याला, राऊंड सर्कलमध्ये ही जी तळ आहेत ही राऊंड सर्कलमध्ये आहेत, त्यामुळे ह्याला तळ्यातला गणपती असं म्हणतात। इथे पुण्यातल्या मंडळी फेरफटका मारण्यासाठी, पुण्यातील गजबजाटीच्या वातावरणातून शांततेसाठी, तर कुटुंब परिवार आपल्या मुलांसोबत मिनी पिकनिकसाठी, त्याचबरोबर काही प्रेमी जोडपे आपली चर्चा रंगवण्यासाठी आणि माझ्यासारखी मंडळी ही इतिहासाला निहाळण्यासाठी येत असतात। परंतु ही सर्व मंडळी एक गोष्ट चुकत नाही, ते म्हणजे इथल्या संगमरवरी दगडाच्या स्वरूपात विराजमान असलेल्या तळ्यातल्या गणपतीला नतमस्तक होणे। परंतु मित्रांनो, आपल्याला हा प्रश्न पडला असेल ना की नेमकं या गणपतीला तळ्यातला गणपती का म्हणतात याचा। तर या मागचा इतिहास काही अशा प्रकारे आहे की सारसबागेची स्थापना श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी 1750च्या दशकात केली। पर्वती टेकडीच्या पायथ्याशी तळ खोदून तिथे बेट तयार करण्यात आलं। पुढे याच बेटावरती सवाई माधव पेशव्यांनी 1784 साली संगमरवरीच्या दगडाच्या वापराने बनवण्यात आलेल्या उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना केली। त्याचबरोबर हा गणपती अगदी तळ्याच्या मध्यभागी असल्याने या गणपतीच्या मंदिराला तळ्यातला गणपती असे नाव देण्यात आलं आणि आजही अगदी पर्यटकांच्या द्वारे या गणपतीला तळ्यातला गणपती या नावाने संबोधित केलं जातं। मंदिराच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याचबरोबर पेशव्यांचे देखील काही चलचित्र पाहायला भेटते। मंदिराची खरी ओळख सूर्यास्तानंतर सायंकाळी पाहायला भेटते। मंदिरात लावलेल्या रोषणाईने अगदी मंदिर जगमगून उठतं। तर मित्रांनो, हे आहे तळ्यातल्या गणपतीचं मंदिर, ज्यामधलं मी गणपती तुम्हाला दाखवलेला आहे। खूप छान अशी मूर्ती आहे, छोटीशी गणपतीची मूर्ती आहे, परंतु खूप छान आहे। या ठिकाणी मंदिर सुद्धा खूप छान आहे, बघू शकता पाठीमागे।
इथल्या परिसरात आल्यावरती खरंच मन तृप्त आणि गणपतीच्या समोर नतमस्तक होते, कारण संगमरवरीचा वापर करून बनवण्यात आलेला हा एकंदरीत गणपती आपले लक्ष वेधून घेतो। याचमुळे या मंदिराच्या परिसरात बसल्याशिवाय मनाला शांतताही भेटत नाही। अशा सुंदर प्रकारे मंदिराची रचना करण्यात आली आहे की खरोखर डोळ्यात नक्की कोणते दृश्य ठेवावे हे काही सुचतही नाही। गणपतीची मूर्ती ही अगदी पांढरी शुभ्र असल्या कारणामुळे गणपतीवरती पडणारी रोषणाई ही उजळून दिसते। इथल्या सुंदर परिसरात येऊन खरंच मनाला अतिशय तृप्तताही लाभते। तर मित्रांनो, मंदिराच्या सभागृहाच्या पाठीमागे एक गणेश दर्शन असं संग्रहालय आहे, गणेश दर्शन संग्रहालय। त्याच्या आतमध्ये आपल्याला कॅमेरा अलाउड नाही आहे, तर आपण त्याच्या आतमध्ये जाऊया, बघूया तुम्हाला मला जर दाखवता आलं तर। आणि त्याचबरोबर इकडे पाठीमागे इथे पाठीमागे श्रीमंत पेशवा सभागृह आहे, जे तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघत आहात। मंदिर अतिशय सुंदर आहे आणि त्याचबरोबर साफसफाई झाली, इथलं मेंटेनन्स झालं, खूप क्लीननेस मंदिर आहे, खूप छान आहे। तुम्ही सुद्धा येऊ शकता इकडे। गणेश मूर्ती संग्रहालयाची स्थापना 1995 साली करण्यात आली। तसेच या संग्रहालयामध्ये विविध प्रकारच्या गणपतींची मूर्ती संग्रहित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बोटापेक्षा छोटे आणि 2 फूटपेक्षा मोठे अशा वेगवेगळ्या आकारांचे व तसेच वेगवेगळ्या मुद्रांद्वारे स्वरूपात गणपतीची मूर्ती पाहायला भेटते। यामध्ये काही मूर्त्या अगदी पेशवेकालीन आहे, तसेच काही मूर्त्या या आपल्या आत्ताच्या आहेत। या बागेत आपल्याला एक सुंदर गोष्ट पाहायला भेटते, ते म्हणजे वर्तमान काळ आणि इतिहासाचे सांगड। त्याचबरोबर आपल्या संस्कृती आणि इतिहास या सर्व गोष्टींचं एकत्रितकरण म्हणजे सारसबाग। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्लॉग हा फार आवडला असेल। सारसबागमधला तळ्यातला गणपती मी तुम्हाला दाखवला, सारसबागमधलं पूर्ण सारसबाग मी तुम्हाला फिरवलं, त्याचबरोबर सारसबागमधल्या गणपतीच्या मागचं संग्रहालय, गणपती संग्रहालय हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आणि त्याचबरोबर या मंदिरातले सर्व वैशिष्ट्य सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहेत। मित्रांनो, सारसबागमधून एक ब्रिज ओलांडण्यासाठी एक ब्रिज बनवलेला आहे रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी। त्या साईडला तुम्ही बघू शकता सूर्यास्त होत आहे, त्या साईडला एक छोटंसं मंदिरसुद्धा आहे आणि त्याचबरोबर या उंचावरून संपूर्ण सारसबाग आपल्याला दिसतं, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर एवढं मोठं असं सारसबाग आहे, भरपूर प्रचंड मोठं आहे। त्याचबरोबर तुम्हाला सूर्यास्त होताना दिसतोय की नाही काय माहीत नाही मला, मी टॅप करून बघतो। तर त्या ठिकाणी जो सूर्यास्त होत आहे तो बघा, तुम्ही बघत आहात पाठीमागे। अशा खूप छान अशा गोष्टी आहेत सारसबागमध्ये बघण्यासारख्या। बघू शकता संपूर्ण सारसबाग दिसतं इथून एवढा उंचावरून। इतिहास, निसर्ग आणि त्याचबरोबर संस्कृतीची तिघांची सांगड म्हणजे सारसबाग। नक्की तुम्ही इकडे या, मित्रपरिवारांसोबत या, कुटुंबासोबत या आणि नक्की या स्थानकाला भेट द्या, इथल्या इतिहासाला समजून घ्या आणि इथल्या गणपतीचं दर्शन नक्की घ्या। मित्रांनो, सारसबागेच्या बाहेर पडल्यावरतीच आपल्याला एक छोटा मेळा लागलेला पाहायला भेटतो। या मेळ्यामध्ये लहान मुलांसाठी फार खेळ पाहायला भेटतात। लहान मुलांसाठी हे स्थान फार रोमांचक ठरेल। तर मित्रांनो, आता मी
आकाश झोका जो आहे त्याच्यावरती आहे, एकदम टॉपला सारसबाग मधल्या. खाली बघू शकता तुम्ही सगळे खेळ आहे तिथे, एकदम टॉपला आहे आता सध्याला. या आकाश झोक्याचा हा थरारक अनुभव पाहून मी अतिशय घाबरलो होतो. या आकाश झोक्याचा वेग हा अतिशय प्रचंड होता. व्हिडिओ मार्फत तो आपल्याला समजत जरी नसला तरी मी प्रत्यक्षात अनुभव घेतलेला आहे. परंतु या आकाश झोक्यामध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स काहीच नव्हते. त्यामुळे जर तुम्ही या आकाश झोक्यात लहान मुलांना बसवणार असाल तर त्यांसोबत तुम्ही देखील बसा. फार मजा येते या झोक्यामध्ये, आकाश झोक्यामध्ये. अरे बापरे, स्पीड वाढली. अरे बापरे, इकडे सेफ्टी काय नाहीये. व्हिडिओ मध्ये असं वाटते ह्याचा वेग नाहीये, पण हे खूप स्पीड मध्ये आहे. हास्यास्पद गोष्ट तर अशी झाली की या लहान मुलांना खेळताना पाहून माझ्यातलं सुद्धा लहानपण हे जागं झालं आणि मी काकांना आग्रह केला की मला सुद्धा खेळण्याची अनुमती द्यावी. परंतु माझ्या वयामानाने त्यांनी मला ती अनुमती दिली नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज सारसबाग फिरलो. सारसबागाचा इतिहास देखील पाहिला, त्याचबरोबर सारसबागामधला तळ्यातला गणपती देखील पाहिला आणि त्याच्या सोबत आपण गणेश संग्रहालय देखील पाहिलं, ज्यामध्ये गणपतीचे अतिशय सुंदर आणि सुरेख लहान छोटे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या मुद्रांचे गणपतीचे मूर्ती ठेवण्यात आलेले आहेत ते पाहिलं. त्याचबरोबर सारसबागला जर जायचं असेल तुम्हाला तर जवळचं स्टेशन आहे स्वारगेट. स्वारगेट पासून टिळक रोडला या. टिळक रोड पासून तुम्हाला थेट हे सारसबागाचं फलक दिसेल जे लेफ्ट साईडला आहे. टिळक रोडच्या लेफ्ट साईडला गेलात की तुम्हाला सारसबाग हे भेटेल. जवळचं स्थानक बस स्थानक हे स्वारगेट आहे आणि मेट्रो स्थानक देखील स्वारगेटच आहे. तर तुम्ही बसने किंवा मेट्रो स्टेशनने देखील या स्थानकाला भेट देऊ शकता. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्लॉग? या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सारसबाग फिरवलं, त्याचबरोबर या बागेतली सर्व वैशिष्ट्य तुम्हाला दाखवली. या बागेमधलं तळ दाखवलं, त्या तळातला गणपती सुद्धा दाखवला, या बागेतला इतिहास सुद्धा तुम्हाला मी सांगितलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ फार 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 आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं ते. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असे व्हिडिओज टाकत असतो चॅनलवरती. आणि माझे इतर सुद्धा व्लॉग बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर मी काही मुद्द्यांवरती सुद्धा आवाज उचलतो, ते सुद्धा टॉपिक्स तुम्ही बघू शकता जर तुम्हाला तसे व्हिडिओज बघायला आवडतात तर. मी भेटतो एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका दुसऱ्या व्लॉग बरोबर. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. मित्रांनो, एवढं क्राऊड बघून आहे ना फार भीती वाटते व्लॉगिंग करायला. बघा पाठीमागे बघा, पूर्ण क्राऊडच क्राऊड आहे.